महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध, परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना अभिवादन करून आज 13 ऑक्टोबर 2023 आपण सगळीकडे आजचा दिवस हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या धर्मांतराची घोषणा म्हणून आपण हा सगळीकडे साजरा करत आहोत. हा दिवस साजरा करत असताना 13 ऑक्टोबर 1935 साली बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वप्रथम अशी घोषणा केली की मी हिंदू धर्मामध्ये जन्माला आलो. हे माझ्या हातात नव्हते, परंतु मी हिंदू म्हणून कदापि मरणार नाही हे मात्र माझ्या हातात आहे. हिंदूमध्ये गणलेल्या अस्पृश्य समाजामध्ये माझा जन्म झाला, परंतु मी हिंदू म्हणून त्या ठिकाणी राहणार नाही आणि हिंदू म्हणून मी मरणार पण नाही. ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची घोषणा होती. आणि ही घोषणा 1935 साली 13 ऑक्टोबर 1935 साली या घोषणेवरती शिक्कामोर्तब करण्यात आला. त्यावेळेस जमलेला जो महार समुदाय होता, या समुदायामध्ये या प्रकारच्या घोषणेची त्या ठिकाणी सर्वप्रथम बाबासाहेबांनी उद्घोषणा केली. या पाठीमागचं जे मर्म आहे वा या गोष्टीच्या पाठीमागचा जो भूतकाळ आहे किंवा इतिहास आहे किंवा पार्श्वभूमी आहे, ही पार्श्वभूमी आपण या ठिकाणी पाहणे खूप आवश्यक आहे. कारण की सुरुवातीचा जो काळ आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यावेळेस धर्मांतराचा विचार केला होता, त्यावेळेस हिंदू धर्मातील अनेक चालीरीती, जातीयता किंवा ज्या प्रकारच्या पुरुषप्रधान संस्कृती होती किंवा ज्या प्रकारचे अनिष्ट चालीरीती, रूढी परंपरा होत्या, यामध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वप्रथम केला. परंतु 1932 साली ज्यावेळेस प्रथम गोलमेज परिषद झाली आणि या प्रथम गोलमेज परिषदेमध्ये रॅमसे मॅकडोनाल्ड यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मागितलेली स्वतंत्र मतदारसंघ याची जी मागणी जी होती, ही मुसलमानांसोबत अस्पृश्यांची मागणी मान्य केली की त्यांना स्वतंत्र मतदारसंघ त्यांनी जाहीर केला. परंतु याला विरोध करण्यासाठी गांधीजींनी त्या ठिकाणी उपोषण केलं आणि अस्पृश्य किंवा महार समाज हा कसा हिंदू धर्माचा अविभाज्य भाग आहे हे सांगण्याचा त्यांनी प्रयत्न केला. आणि याद्वारे त्यांनी आमरण उपोषण चालू केलं. यातून बाबासाहेबांना अनेक प्रकारचे दबाव हे सगळ्या ठिकाणून टाकण्यात आले. बाबासाहेबांनी ची तडजोड करून पुणे करार जो झाला, जो ऐतिहासिक पुणे करार मानला जातो, आणि या पुणे कराराच्या नंतर बाबासाहेबांनी ही 1935 मधली जी घोषणा जी होती, ही घोषणाच यासाठी केली की हिंदू धर्माच्या अंतर्गत राहून आम्ही कोणत्याही प्रकारची सुधारणा करू शकणार नाही. आम्हाला जर आमच्यामध्ये खऱ्या अर्थाने आमच्यावरती लादलेली गुलामगिरी जर नाकारायची असेल आणि सर्व प्रकारच्या मानसिक, आर्थिक आणि सामाजिक गुलामगिरीतून मुक्त व्हायचं असेल, तर आम्हाला धर्मांतराशिवाय पर्याय नाही. म्हणून बाबासाहेबांनी म्हणजे 2 सत्याग्रह जे चालले होते, एक चालला होता नाशिक येवला मुक्कामी या ठिकाणी काळाराम मंदिराच्या संदर्भात, म्हणजे मंदिर प्रवेशाच्या संदर्भात. दुसरा सत्याग्रह जो झाला होता, जो महाडच्या 14 तळ्याचा सत्याग्रह झाला होता. हे दोन्ही सत्याग्रह खूप दीर्घ काळ चालले. या दोन्ही सत्याग्रहातून अशी काही निष्पत्ती ही पाहायला मिळत नव्हती. शेवटी बाबासाहेब या सत्याग्रहाचा आग्रह सोडून बाबासाहेबांनी भाऊराव गायकवाड म्हणजे दादासाहेब गायकवाड यांनी भरवलेल्या सन्मानपूर्वक सभेमध्ये त्यांनी ही उद्घोषणा केली
की धर्मांतरशिवाय आपल्याला पर्याय नाही. धर्मांतर केलं तरच माणसाची प्रगती होऊ शकते, धर्मांतर केलं तर माणसाची प्रगती होऊ शकत नाही. कारण की तत्पूर्वीच्या सर्व संत मंडळींचा किंवा तत्पूर्वीच्या सर्व प्रकारच्या समाजसेवकांचा किंवा सुधारणावाद्यांचा अभ्यास बाबासाहेबांनी खूप बारीक सारीक स्वरूपामध्ये केला होता. आणि बाबासाहेबांनी पाहिलं होतं की ते सर्व लोक एका वैदिक चौकटीमध्ये राहून इथल्या ज्या पुरुष प्रधान संस्कृतीला विरोध करत होते, सुधारणा करत होते, परंतु त्यांची जी नावं जी होती ही नावं त्याच पद्धतीने प्रदर्शित होत होती की ज्या नावामध्ये पूर्वीची त्यांची रूढी परंपरा जी आहे ती प्रदर्शित होत होती. त्यातील पहिलं नाव होतं ब्राह्मो समाज, दुसरं नाव होतं आर्य समाज, तिसरं नाव होतं प्रार्थना समाज. आणि या प्रकारच्या या तिन्ही ज्या काही सुधारणावादी समाजांची जी निर्मिती झाली होती याचाही तौलानिक आणि चिकित्सात्मक अभ्यास करून बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वप्रथम शीख धर्माचा अभ्यास करायला त्यांनी सुरुवात केली. शीख धर्माची लोक ही बाबासाहेबांना आपल्यामध्ये सामील करून घेण्यासाठी सातत्याने त्यांच्या जवळ येऊ लागले. शीख धर्म, मुस्लिम धर्म, ख्रिश्चन धर्म या सर्व लोकांचे मोर्चाच्या मोर्चे ज्या ठिकाणी बाबासाहेब मुंबईला राहत होते त्या ठिकाणी निघत होते आणि बाबासाहेबांना आकृष्ट करण्याचा प्रयत्न करत होते. यामध्ये शीख धर्म हा बाबासाहेबांना खूप आवडला होता, कारण की शीख धर्मामध्ये खऱ्या अर्थाने एक प्रकारची समता आहे असं त्यांना वाटायचं आणि तो भारतातला धर्म आहे असं वाटायचं. परंतु त्या काळामध्ये हिंदू महासभेचे नेते असलेले डॉक्टर मुंजे हे बाबासाहेबांना भेटले आणि बाबासाहेबांना ते असं म्हटले की जर तुम्ही धर्मांतर करणार असाल तर ख्रिश्चन आणि मुस्लिम या धर्मामध्ये तुम्ही जाऊ नका, कारण की हे दोन्ही धर्म या देशाच्या बाहेरचे आहेत. परंतु इथला धर्म जो आहे तो शीख धर्म आहे आणि शीख धर्म जर तुम्ही स्वीकारला तर तुमच्या धर्मांतराला हिंदू महासभेचा देखील पाठिंबा असेल. परंतु बाबासाहेब असं म्हटले की आम्ही शीख धर्म आणि शीख धर्म स्वीकारल्यामुळे खऱ्या अर्थाने आमच्यामध्ये होणारे जे बदल आहे हे बदल जर आर्थिक स्वरूपाचे नसतील तर त्या बदलाचा काही उपयोग नाही. आम्हाला खऱ्या अर्थाने ख्रिश्चन आणि मुस्लिम या धर्मामध्ये जी एक आर्थिक उन्नती करण्याचं जे त्यांच्याकडे जे काही माध्यम आहे ते मोठं आहे, या मानाने शीख धर्मामध्ये ते कमी आहे. शीख धर्म हा हिंदू धर्माच्या अंतर्गतच धर्म येतो अशा पद्धतीची विवेचना बाबासाहेबांनी त्यावेळेस केली आणि शीख धर्म स्वीकारला म्हणजे केवळ एक पंथ बदलला आणि हिंदू धर्मातच आम्ही गेलो असं वाटू शकतं. म्हणून बाबासाहेबांनी त्यावेळेस शीख धर्माचा अभ्यास करण्यासाठी जवळजवळ 16 लोकांचं एक पथक तयार करून त्यांनी अमृतसरला पाठवलं. त्याच्यामध्ये बाबासाहेबांचे सुपुत्र भैयासाहेब आंबेडकर देखील होते. बर्वे हे त्यांचे नेतृत्व करणारे होते आणि त्यातील काही लोकांनी त्यावेळेस शीख धर्म स्वीकारला पण आणि ते समतेचा पुरस्कार करत असताना ते बाबासाहेबांना त्यांनी बातमी कळवली. बाबासाहेब म्हटले की थोडंसं थांबा, सगळे स्वीकारू नका, मी एक नवीन धर्म या ठिकाणी स्वीकारण्याच्या तयारीमध्ये आहे, जो माणसाला माणूस पण देतो, जो माणसामध्ये समता अभिवृद्ध करतो, जो माणसाला माणसाप्रमाणे वागवतो, जो इथला प्राचीन धर्म आहे अशा धर्माचा मी अभ्यास करत आहे. तत्पूर्वी बाबासाहेबांच्या जीवनावरती बुद्ध धर्माचा हा जास्तीत जास्त प्रभाव आपल्याला पाहायला मिळत होता. कारण की जरी बाबासाहेबांनी महाडच्या 14 तळ्याचा सत्याग्रह केला, त्या सत्याग्रह केल्यानंतर बाबासाहेबांनी त्यानंतरच्या कालावधीमध्ये तिथल्या महाडच्या लेण्यांना भेट दिल्याचे उल्लेख आहे आणि त्या लेण्यांच्या ठिकाणी गेल्यानंतर त्या लेण्यांमध्ये तिथल्या आसनावरती कोणीही कार्यकर्त्यांनी बसू नये या पद्धतीचा आदेश देखील बाबासाहेबांनी दिला. कारण की या ठिकाणी बुद्धांच्या काळातले जे भिक्षू होते किंवा नंतरच्या काळातले जे भिक्षू होते की ज्यांनी त्या लेणीची रचना करत असताना तिथे मोठी साधना केली असेल, तिथे त्यांचं वास्तव्य राहिलं असेल, प्रचंड अभ्यास केला असेल, तर बाबासाहेबांना याची पूर्व पार्श्वभूमी होती. त्याच्या अगोदर बाबासाहेबांना दादासाहेब किर्लोस्कर गुरुजींनी लिहिलेलं बुद्ध चरित्र मिळालं होतं. बुद्ध धर्माचा त्यांनी लहान सहान स्वरूपामध्ये खूप अभ्यास केला होता. याच दरम्यान एक घटना फार महत्वाची घडली की धर्मानंद कोसंबी हे बाबासाहेबांना 1935 मध्ये भेटले आणि धर्मानंद कोसंबींनी त्या काळामध्ये धर्मांतर केलं होतं, बौद्ध धर्माची दीक्षा घेतली होती आणि बाबासाहेब देखील बौद्ध धर्म दीक्षा घेण्याच्या विचारामध्ये हे त्यांना ज्यावेळेस लक्षात आलं त्यावेळेस त्यांनी त्यांची भेट घेतली. बाबासाहेबांनी त्यांची भूमिका त्यांना सांगितली. धर्मानंद कोसंबी हे जरी बौद्ध धर्माचे पुरस्कर्ते होते, बौद्ध धर्म त्यांनी स्वीकारला होता, परंतु गांधींचे देखील ते शिष्य होते. त्यांनी ही गोष्ट गांधींना जाऊन सांगितली आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर परळ या ठिकाणच्या बुद्धिस्ट विहारासाठी त्या ठिकाणी अनेक आर्थिक निधी उभारण्याच्या तयारीमध्ये आहे आणि तशा पद्धतीने त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे आणि म्हणून मी निधी उभारत आहे. त्यावेळी गांधीजींनी जुगलकिशोर बिर्ला यांच्याकडून 15,500 रुपयाचा एक धनादेश हा धर्मानंद कोसंबींना दिला आणि त्यांना बुद्धिस्ट विहाराचं काम करायला सांगितलं. त्यातून बहुजन बुद्धिस्ट विहाराची निर्मिती करण्याची योजना पुढे आली, परंतु ती योजना यामुळे बारगळली
कारण की दोन चर्मकार समाजाचे नेते, एक शिवरकर आणि दुसरे देवरुखकर, या दोघांमध्येच तिथे खूप मोठी वादेवाद झाला आणि याच्यातून ही योजना पूर्णपणे बंद पडली. बाबासाहेब आंबेडकरांनी गांधीजीच्या माध्यमातून जे पैसे आले होते त्या पैशातून धर्मांतर त्यांना करायचं नव्हतं, ही गोष्ट स्पष्ट होती. म्हणून त्यांनी त्या निधीसाठी ते पैसे घेतले नाही, त्यांनी ते पैसे नाकारले. सांगण्याचं तात्पर्य एकच आहे की ही जी पार्श्वभूमी बाबासाहेबांची जी तयार होती, ही पार्श्वभूमी बुद्ध धम्माच्या स्वीकारण्याच्या पाठीमागे त्यांनी अधिक आणि अधिक विचार आपले एकत्रित केले होते, त्याच्यावरती मन कॉन्सन्ट्रेट केलं होतं. त्याच दरम्यान बाबासाहेबांनी 1936च्या दरम्यान एक महार परिषद जी मुंबई इलाक्यामध्ये झाली, त्या परिषदेमध्ये बाबासाहेबांनी मुक्ती कोण पथे, म्हणजे मुक्तीचा मार्ग कोणता या विषयावरती सविस्तर भाषण केलं. आणि या विषयावरती भाषण करत असताना बाबासाहेबांनी मद्रास या ठिकाणचा नेता ए शिवराज यांच्यावरती, म्हणजे ए शिवराज यांनी हे अयोध्येदास यांचे ते सहकारी होते, त्यांच्या चळवळीमध्ये ते अग्रगण्य होते. अयोध्येदास यांनी देखील या प्रकारे बौद्ध धर्माची दीक्षा घेतली होती. त्या ठिकाणून ते या प्रकारची एक मुवमेंट डिफ्रेस म्हणजे क्लाससाठी ते चालवत होते, दलितांसाठी चालवत होते. आणि ही मुवमेंट चालत असताना बाबासाहेब यांची भेट घेतली, आपली धर्मांतराची योजना त्यांना सांगितली. त्यांनी या प्रकारची धर्मांतर जर होणार असेल तर आम्ही त्याचं स्वागतच करतो या पद्धतीने सांगितलं. तेही देखील त्या परिषदेला आले. डॉक्टर अँड्रूज म्हणून होते, ते देखील त्या परिषदेमध्ये आले होते. आणि इतकंच नव्हे तर एल राजा यांनी देखील या धर्मांतराला सुरुवातीला पाठिंबा दिला, परंतु नंतर त्यांनी पाठिंबा काढला, जे जस्टिस पार्टीचे प्रमुख होते. सांगण्याचं तात्पर्य असं की धर्मांतराची ही जी काही चळवळ जी होती, ही चळवळ समग्र भारतामध्ये या प्रकारच्या विचारांनी पसरली होती. या दरम्यानच संतराम जे होते, त्या संतराम यांनी बाबासाहेबांना जे काही जातपात तोड मंडळाच्या माध्यमातून भाषण देण्यासाठी बोललं होतं, त्यातून बाबासाहेबांनी जे विचार प्रकट केले होते, जे भाषण सुरुवातीला त्यांनी प्रसिद्ध केलं, म्हणजे त्यांना पाठवलं, परंतु त्यांनी ते भाषण जे होतं ते भाषण बाबासाहेबांना करू दिलं नाही. लाहोरचं ते भाषण बाबासाहेबांनी केलंच नाही, परंतु त्याचा एक ग्रंथ बनला, जो ग्रंथ जातभेद निर्मूलन या नावाने प्रसिद्ध झाला. ॲनिलेशन ऑफ द कास्ट या नावाने तो प्रसिद्ध झाला. आणि ज्याचं विवेचन बाबासाहेबांनी हिंदू धर्मामध्ये कशा पद्धतीने कास्टिझम संपवलं पाहिजे या दृष्टिकोनातून केलं होतं. आणि त्याची मांडणी करत असताना धर्मांतर हे किती महत्वाचं आहे हे त्यांनी सांगितलं होतं. कारण की प्रत्येक राज्यक्रांतीनंतर एक प्रकारे धर्मक्रांती जी आहे ही झालेली आहे. म्हणजे चंद्रगुप्त मौर्याच्या राजकीय क्रांतीनंतर भगवान बुद्ध आणि महावीर यांची धार्मिक क्रांती झाली, किंवा याही पलीकडे शिवाजी महाराजांच्या एक प्रकारे राजकीय क्रांतीनंतर या ठिकाणी संतांची क्रांती देखील झाली, किंवा संतांची ही क्रांती किंवा ही पृष्ठभूमी आहे. यातून ही आपल्याला लक्षात येतं की क्रांतीची जी प्रक्रिया आहे ही प्रक्रिया या ठिकाणी पूर्ववत चालू होती, असं बाबासाहेबांनी स्पष्ट केलं. त्याचप्रमाणे या ठिकाणी शिखांची जी क्रांती झाली, राजकीय क्रांती, त्यानंतर गुरु नानकांची ही धार्मिक क्रांती झाली, हेही त्यांनी स्पष्ट केलं. सांगण्याचं तात्पर्य एकच आहे की बाबासाहेब आंबेडकरांचा जो 1935 पासून बुद्ध धम्माकडे जो ओढा होता, की बाबासाहेबांनी जे घर बांधलं होतं त्या घराचं नाव देखील मगध, म्हणजे सिद्धार्थ गौतमांचं जे गाव होतं कपिलवस्तू, या कपिलवस्तू मध्ये राजगृह जे होतं ते राजगृहात हे त्यांनी नाव आपलं ठेवलं होतं. म्हणजे एक प्रकारे संपूर्ण प्रभाव जो होता तो बाबासाहेबांना ते हा धर्मांतराचा निर्माण झाला होता. सुरुवातीला धर्मांतर करावं अशी त्यांची म्हणजे इच्छा नव्हती, परंतु हिंदू धर्म सोडल्याशिवाय जाती व्यवस्था संपणार नाही अशा पद्धतीने त्यांचं मत बनलं होतं. हिंदू धर्म सोडल्याशिवाय आपल्यामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल होणार नाही. आपल्यामध्ये ना सामाजिक बदल होऊ शकतो, ना राजकीय बदल होऊ शकतो, ना आर्थिक बदल होऊ शकतो, ना शैक्षणिक बदल होऊ शकतो. आपण जैसे की तैसे राहू शकतो, अशा प्रकारची विचारधारा त्यांची झाली होती. म्हणून मुक्ती कोण पते याविषयी त्यांनी आपले विचार प्रकट करत असताना काही महत्वपूर्ण मुद्दे जे होते त्या मुद्द्यांवरती हात घातला होता. आणि या दृष्टिकोनातून त्यांनी सगळी मांडणी तर्कनिष्ठ, वस्तुनिष्ठ अशा स्वरूपामध्ये खूप सुंदर विवेचनात्मक केली होती. त्यांनी असं म्हटलं होतं की धर्मांतराविषयी जसा सामाजिक दृष्टीने किंवा धार्मिक दृष्टीने विचार केला पाहिजे, म्हणजे धर्मांतराचा खऱ्या अर्थाने सामाजिक दृष्टिकोनातून जर विचार केला तर इथल्या अस्पृश्य समाजाची उन्नती जी आहे ती अतिशय सामाजिक स्वरूपामध्ये मागासलेली होती. त्याला कोणतंच साधन होतं आपल्या उन्नतीचं. आणि हे साधन त्यांना खऱ्या अर्थाने प्राप्त करून देण्यासाठी बाबासाहेबांनी
परिपूर्णरित्या पराकाष्ठा केली आणि त्यांनी या प्रकारे धार्मिक दृष्टीतून ज्यावेळेस विचार केला आणि या पद्धतीने विचार केल्यानंतर त्यांना बौद्ध धर्म हा खऱ्या अर्थाने पर्याय मिळाला. ख्रिश्चन धर्म, मुस्लिम धर्म आणि शीख धर्म यांचा जरी त्यांनी तौलनिक अभ्यास केला होता, परंतु त्यांच्या सगळ्यांविषयी त्यांची जी मतं होती ही सुस्पष्ट त्यांना सांगितली. त्याच्यातून काही लोकांशी त्यांचे मतभेद झाले आणि या मतभेदातून खऱ्या अर्थाने बाबासाहेबांनी या म्हणजे अयोध्येदास यांचे सहकारी शिवराज किंवा आणखीन बाबासाहेबांनी बरेचसे त्यांचे जे सहकारी होते या सहकाऱ्यांसोबत चर्चा करून त्यांनी या धर्मांतराचा निर्णय हा भारतभर कसा वाढेल या विषयीची विचारणा केली होती. अस्पृश्यता ही नैमित्तिक नसून नित्य झालेली घटना आहे. म्हणजे अस्पृश्यता ही काय आता काय नैमित्तिक नाही आहे, कारण गांधींचे असे विचार होते की अस्पृश्यता ही हळूहळू संपायला लागली होती, परंतु अस्पृश्यता ही संपायला लागली होती. अस्पृश्यतेचं स्तोम जे आहे हे अधिक वाढत चाललं होतं, अधिक नैमित्तिक स्वरूपाचं नव्हे तर नित्य स्वरूपाचं ते बनत चाललं होतं आणि रोजच्या व्यवहारामध्ये प्रत्येक माणसाला अस्पृश्य म्हणून गणलं गेल्याने त्यांच्यावरती अन्याय अत्याचार ही खूप वाढत होते. बाबासाहेबांनी त्या मुक्तिकोन पथेमध्ये भाषण करत असताना जर एखादा व्यक्ती प्रवासामध्ये भेटला, एकमेकांशी चर्चा झाली आणि त्यांनी एकमेकांच्या जातीविषयी विचारलं आणि त्याला कळलं समोरचा व्यक्ती हा अस्पृश्य जातीतील आहे, तर त्यांच्या मैत्रीचं म्हणजे त्या प्रवासातील मैत्रीचं रूपांतर संघर्षामध्ये, भांडणामध्ये होत असतं. म्हणून बाबासाहेबांनी त्यावेळेस फक्त धर्मांतरासोबत केवळ धर्म बदलून उपयोग नाही, तर त्याच्यासोबत नामांतर करणे म्हणजे आपलं नाव बदलणे खूप आवश्यक आहे, कारण की नाव देखील आपल्या जाती प्रदर्शित करतं आणि अशा प्रकारची आडनाव ही सगळ्यांनी बदलली पाहिजे. ही देखील नामांतराची चळवळ ही बाबासाहेबांनी त्या काळामध्ये या मुक्तिकोन पथे या भाषणामध्ये स्पष्ट केली होती. त्याचप्रमाणे दैनंदिन जीवनातील घटनावरून असं दिसून येतं की मनुष्य मात्र 3 प्रकारचे सामर्थ्य आवश्यक आहे, 3 प्रकारच्या गोष्टी आवश्यक आहे आणि त्या 3 गोष्टी कोणत्या म्हणजे 3 सामर्थ्य कोणते? एक मनुष्यबळ, दुसरं द्रव्यबळ आणि तिसरं मानसिक बळ. कारण की प्रत्येक व्यक्तीला जर त्यांच्याकडे सामर्थ्य असेल तर तो समोरच्या जुलमाच्या विरोधामध्ये प्रतिकार करण्यासाठी उभा राहू शकतो. त्याला जर प्रतिकार करता जर आला नाही तर तो कमकुवत ठरू शकतो आणि तो संपून जाऊ शकतो. म्हणून या 3 गोष्टी मनुष्यबळ त्याच्याकडे पाहिजे, द्रव्य म्हणजे आर्थिक बळ त्याच्याकडे पाहिजे आणि तिसरं त्याचं मानसिक बळ हे खूप पाहिजे. कारण की मानसिक बळाशिवाय हे दोन्ही कार्य तो करू शकत नाही. म्हणून एक मनुष्यबळ म्हणत असताना तो संघटित असला पाहिजे, द्रव्यबळ म्हणत असताना तो आर्थिक सुसज्ज असला पाहिजे आणि मानसिक बल म्हणत असताना त्याला कोणत्याही प्रकारची मानसिक गुलामगिरी त्याच्यावरती नसली पाहिजे. तो सर्व प्रकारच्या मानसिक विचारातून मुक्त असला पाहिजे. अशा पद्धतीने जर तो बनला तो प्रत्येक प्रतिकाराला योग्य पद्धतीने तो सामर्थ्यवान होऊन योग्य पद्धतीने त्यांना उत्तर देऊ शकतो आणि सामर्थ्यवान होण्यासाठी धर्मांतराशिवाय पर्याय नाही असं बाबासाहेब म्हटले. म्हणून प्रतिकाराला आवश्यक सामर्थ्य तुम्ही इतर धर्मात सामील झाल्याशिवाय तुम्हाला मिळू शकणार नाही. म्हणून धर्मांतर करून अन्य धर्मात सामील झाल्याशिवाय तुम्हाला त्या समाजाचे सामर्थ्य प्राप्त होणार नाही. म्हणजे त्या समाजाचे देखील तुम्हाला सामर्थ्य प्राप्त करून घेण्याचं असेल तर तुम्ही धर्मांतर करणे खूप आवश्यक आहे. या ठिकाणी गांधींनी बाबासाहेबांच्या या धर्मांतरावरती टीका केली की अस्पृश्यांचा कळप, ज्याला कोणत्याही प्रकारची बुद्धी नाही, ज्याला कोणत्याही प्रकारची आधार नाही, अशा लोकांना डॉक्टर आंबेडकर या अशा धर्मामध्ये ते धर्मांतरित करत आहे. म्हणजे ते काही कुठल्या प्रकारचं केमिकल नाही की जे उचललं आणि दुसऱ्या साच्यामध्ये टाकलं आणि तो साचा बनला झाला. अशा पद्धतीची टीका गांधींनी केली. गांधींनी अशा पद्धतीची टीका केली की जे अस्पृश्य जे आहे ते अस्पृश्य जर इतर धर्मांमध्ये गेले तर ते हिंदू धर्माचा भाग राहणार नाही आणि जातीयता, जातीमध्ये शेतकरी किंवा इतर ज्या काही जाती जमाती आणि त्यांची जे काही रोजचे जे काही त्यांनी करत असलेली जी कामं आहेत ती कामं संपून जातील आणि तो एक हिंदू धर्माचा अविभाज्य भाग असल्यामुळे त्यांनी धर्मांतर करू नये. अस्पृश्यचे प्रश्न मिटलेले आहेत अशा पद्धतीने गांधींनी भूमिका घेतली आणि कोणताही धर्म स्वीकारत असताना त्यातली जी आध्यात्मिकता जी आहे ती आध्यात्मिकता जर स्वीकारली नाही तर तो धर्म स्वीकारून कोणत्याही माणसाची उन्नती होणार नाही. अशा पद्धतीने त्यांनी त्या ठिकाणी आपलं मत प्रदर्शित केलं. यावर बाबासाहेब आंबेडकरांनी त्याच भाषणामध्ये आपल्या धर्मांतराविषयी जी आध्यात्मिक त्यांची मते होती ती सांगितली. ती या पद्धतीने सांगितली की व्यक्तीचा विकास हे धर्माचे खरे ध्येय असले पाहिजे, की व्यक्तीचा संपूर्ण विकास, मग तो सर्व स्तरावर, शैक्षणिक स्तरावरती, आर्थिक स्तरावरती, सामाजिक, राजकीय आणि एकंदरीत त्याचा जो सर्वांगीण विकास जो आहे हा विकास होण्यासाठी धर्म हे खऱ्या अर्थाने त्याचे ध्येय असले पाहिजे. हिंदू धर्मात व्यक्तीला प्राधान्य नाकारल्याने तो धर्म मला मान्य होऊ शकत नाही हे त्यांनी स्पष्ट केले.
व्यक्तीच्या विकासाकरता सहानुभूती, समता, स्वातंत्र्य या 3 गोष्टींची आवश्यकता आहे. सहानुभूती, स्वातंत्र्य आणि समता या 3 गोष्टींची आवश्यकता आहे. सहानुभूती याचा अर्थ बंधुता, स्वातंत्र्य आणि समता याची आवश्यकता आहे. हिंदू धर्मात या तिन्हीपैकी एकही गोष्ट नाहीये. आणि एकही गोष्ट नसल्यामुळे मनुष्य मात्राला जसे शरीर आवश्यक आहे तसे मनही आवश्यक आहे. जितकी शरीराला स्वातंत्र्याची आवश्यकता आहे तितकीच मानसिक स्वातंत्र्याची देखील त्याला आवश्यकता आहे. मानसिक स्वातंत्र्य हेच खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य आहे. जर एखाद्या व्यक्तीचं मन स्वतंत्र नसेल तर तो मोकळा असूनही म्हणजे स्वतंत्र असूनही तो गुलामच असतो. आज परिस्थिती या स्वरूपाची आहे की एखादा व्यक्ती जो आहे तो स्वतंत्र आहे परंतु तो मानसिक गुलाम आहे आणि मानसिक गुलामगिरीतून तो बाहेर पडू इच्छित नाही. म्हणून मानसिक गुलामगिरीतून बाहेर पडला तरच तो खऱ्या अर्थाने स्वतंत्र झाला, तोच खऱ्या अर्थाने धर्मांतरित झाला असं म्हणता येईल. म्हणून बाबासाहेबांनी मुक्ती कोण पथे याचा मार्ग स्पष्ट करत असताना बौद्ध धर्म हा खऱ्या अर्थाने आपल्याला सर्व प्रश्नांची उत्तरं देतो. बौद्ध धर्मामध्ये स्वातंत्र्य आहे, बौद्ध धर्मामध्ये समता आहे, बौद्ध धर्मामध्ये बंधुता आहे, बौद्ध धर्मामध्ये न्याय आहे, बौद्ध धर्मामध्ये कोणता लिंगभेद नाही, बुद्ध धर्मामध्ये कोणत्याही प्रकारचे जातीयता नाही. बौद्ध धर्म या सर्वांच्या पलीकडे मैत्रीचे, विश्वबंधुत्वाची शिकवण देतो आणि हा भारताचा एक प्राचीन धर्म आहे. या प्राचीन धर्माने खऱ्या अर्थाने इथल्या गोरगरिबांना योग्य न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला, त्यांना सामील करून घेतलं आणि याच्यामध्ये सर्वच जाती धर्माची लोक सामील होऊ शकली. ज्याप्रमाणे अनेक नद्या समुद्राला येऊन मिळतात त्याच पद्धतीने अनेक जे काही जाती जमातीचे लोक होते हे बुद्ध धर्मामध्ये सामील झाले. बुद्धम शरणम गच्छामी, धम्मम शरणम गच्छामी आणि संगम शरणम गच्छामी या शरणगमनाच्या आधारे त्यांनी त्यांचा विकास केला आणि ते खऱ्या अर्थाने बुद्धिस्ट बनले. या स्वरूपामध्ये बुद्ध धर्म हा सर्वांसाठी खुला आहे आणि बुद्ध धर्माची जी तत्व आहेत ही काळानुरूप तुम्ही खऱ्या अर्थाने बदलू शकता. कारण की बाबासाहेब असं म्हणतात की इतका उदार आणि इतका स्वातंत्र्य देणारा धर्म हा जगाच्या पाठीवरती कुठेही नाही आहे आणि म्हणून या धर्माचा आपण स्वीकार करत आहोत, हा धर्म आपण स्वीकारत आहोत. या दृष्टिकोनातून बाबासाहेबांनी याच्यावरती काम करायला सुरुवात केली. धर्मांतराची आवश्यकता नक्की का भासली याविषयी आपलं मत स्पष्ट करत असताना बाबासाहेबांनी जे विविध दाखले दिले ते दाखले देखील पाहणे खूप गरजेचे आहे. जितकी स्वराज्याची आवश्यकता हिंदुस्थानाला आहे, म्हणजे हिंदुस्थान त्या काळात तो शब्द वापरायचे, हिंदुस्थानाला आहे तितकी धर्मांतराची आवश्यकता अस्पृश्यांना आहे. स्वराज्याचे महत्व जितके देशाला आहे तितकेच धर्मांतराचे महत्व अस्पृश्यांना आहे. धर्मांतर आणि स्वराज्य या दोन्हींचा अंतिम हेतू म्हणजे स्वातंत्र्य प्राप्ती आणि स्वातंत्र्य हेच होय. ज्या धर्मापासून स्वतंत्र जीवन प्राप्त होऊ शकते तोच धर्मांतर निरर्थक आहे असे कोणाला म्हणता येणार नाही. धर्मांतर राजकीय हक्कांना विरोधक नसून राजकीय हक्कांचे संवर्धन करण्याचा एकमात्र मार्ग आहे. म्हणजे धर्मांतर हे त्या काळामध्ये ज्या लोकांनी अफवा पसरवली होती की धर्मांतर हे राजकीय हक्क तुमचे जातील, तुमचं आरक्षण जाईल, तुम्हाला ज्या काही सवलती मिळतात त्या सवलती संपून जाईल. म्हणून बाबासाहेब राजकीय हक्कांना विरोधक नाही तर राजकीय हक्क संवर्धित करण्याचा तो एकमेव मार्ग आहे. आणि जे हक्क मी स्वतः प्राप्त करून दिले असं बाबासाहेब म्हणतात, जे हक्क मी स्वतः प्राप्त करून दिलेले ते हक्क माझ्याशिवाय दुसरं कोणी प्राप्त करून देऊ शकत नाही आणि ते गेले तर ते पुन्हा मिळवण्याचं सामर्थ्य हे केवळ माझ्यामध्ये आहे असं बाबासाहेबांनी त्या ठिकाणी पूर्णपणे सांगितलं, ठामपणे सांगितलं. आणि म्हणून त्यांचं एक स्पष्ट ठाम मत होतं की माणूस धर्म करता नाही, धर्म माणसं करतो. आणि इथे जी फिलॉसॉफी सांगितली होती की माणूस धर्म करताय परंतु खऱ्या अर्थाने बाबासाहेबांनी सांगितलं की धर्म माणसासाठी आहे. माणसातील व्यवहार हे खऱ्या अर्थाने धार्मिक स्वरूपाचे झाले पाहिजे, त्यांच्यामध्ये खऱ्या अर्थाने समता निर्माण झाली पाहिजे. उच्च आणि नीच अशा प्रकारचा भेद असता कामा नये. जर माणुसकी प्राप्त करायची असेल तर धर्मांतर करा, संघटन करायचे असेल तर धर्मांतर करा, समता स्वातंत्र्य प्राप्त करून घ्यायचे असेल तर धर्मांतर करा. जो धर्म अशिक्षितांना अशिक्षित राहा आणि निर्धनांना निर्धन राहा अशी शिकवण देतो तो धर्म नसून शिक्षा आहे हे स्पष्टपणे निक्षून बाबासाहेबांनी सांगितलं. आणि म्हणून या स्वरूपामध्ये आपण बाबासाहेबांनी धर्म आणि धर्मांतराची आवश्यकता स्पष्ट करत असताना आपला पूर्वाश्रमीचा धर्म जो होता हा धर्म त्यांनी सोडण्याचा निर्णय घेतला
त्यांच्यावरती बऱ्याच लोकांनी धर्मांतरावरती देखील एक प्रकारचा दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. सावरकर असं म्हटले की बाबासाहेबांचं धर्मांतर म्हणजे एक प्रकारची डबकी तयार होती. परंतु तसं नव्हता. बाबासाहेबांचं धर्मांतर हे प्रचंड व्यापक स्वरूपामध्ये झालं. जवळजवळ 5 लाख अनुयायी हे बाबासाहेबांच्या धर्मांतरामध्ये सहभागी झाले 1956 साली. आणि इतकंच नव्हे, त्याच्यानंतर बाबासाहेबांनी जे चंद्रपूर या ठिकाणी जे धर्मांतर केलं त्या ठिकाणी 3 लाख अनुयायी पुन्हा सामील झाले. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य एकच आहे की बाबासाहेबांनी हे जे आव्हान केलं होतं धर्मांतराचं, कारण की त्या काळामध्ये 2-3 घटना खूप महत्वाच्या घडल्या की 1935-36 मध्ये बाबासाहेबांनी ही जी घोषणा केल्यानंतर कामाटीपुरा या ठिकाणी असणाऱ्या जे काही महिला आहे, या महिला ज्या काही वेश्या व्यवसाय करत होत्या, त्यांनी देखील बाबासाहेबांना बोलवलं. त्यांनी बोलवून बाबासाहेबांना आपले जे काही अडीअडचणी असतात त्या त्यांना सांगितल्या. बाबासाहेबांनी त्यांना असं सांगितलं की हा व्यवसाय तुम्ही सोडून द्या आणि तुम्ही स्वाभिमानाने जीवन जगायला लागा, चांगला व्यवसाय निवडा, चांगलं घर चालवा. आणि या प्रकारे काही लोकांनी, काही महिलांनी बाबासाहेबांच्या विरोधात काही गोष्टी सांगायला सुरुवात केली. बाबासाहेबांना शिव्याशाप द्यायला सुरुवात केली. परंतु बाबासाहेब म्हटलात की शरीर विक्रय करून त्यातून मिळणारा पैसा आणि त्याच्यामध्ये नसणारी कोणतीही इज्जत ह्या माझ्या महिलांना असं प्रकारचं जीवन जगता येण्यापेक्षा त्यांनी स्वाभिमानाचं जीवन जगावं. पैशापेक्षा स्वाभिमान खूप महत्वाचा आहे, भाकरीपेक्षा स्वाभिमान खूप महत्वाचा आहे. आणि हा स्वाभिमान जर प्राप्त करून घ्यायचा असेल तर तुम्ही या सगळ्या चळवळीमध्ये, या सगळ्या प्रक्रियेमध्ये सामील होणे खूप गरजेचं आहे. आणि अशा पद्धतीने सर्वांना हा निर्णय पटला की जर तुम्ही या हिंदू धर्मात राहिला तर तुम्ही आहे तसेच राहा, परंतु हिंदू धर्म सोडून तुम्ही बौद्ध धर्म स्वीकारला तर तुम्हाला जगण्याची नवीन ऊर्जा प्राप्त होईल. कारण की बौद्ध धर्म आणि बौद्ध धर्माशिवाय जगाला तरणोपाय नाहीये. हा धर्म या भारताचा धर्म होता. या भारतात सम्राट अशोकाचं राज्य होतं. या सम्राट अशोकाच्या राज्यामध्ये हा संपूर्ण जम्बूद्वीप म्हणजे संपूर्ण भारताचा एकमेव धर्म झाला होता. आणि हा अगदी तुर्कस्तान आणि युरोप खंडामध्ये याचे अगदी धम्मप्रचार तिथपर्यंत गेले, तिथपर्यंत तो पसरला होता. आजही त्या ठिकाणी काही अवशेष सापडतात. आजही त्या ठिकाणी अनेक लोकांना बुद्ध धर्माचं तत्व आवडतात. इंग्लंड किंवा इतर सर्व अमेरिका वगैरे या देशांमध्ये बुद्ध धर्माचं वाढतं जे काही प्रमाण आहे हे आज नाही तर बाबासाहेबांच्या काळामध्ये देखील तितकंच जास्त प्रमाणामध्ये ते फोफावत होतं. म्हणून बाबासाहेबांनी आपल्या ऐतिहासिक भाषणामध्ये याचं स्पष्टीकरण करत असताना जगामध्ये कसा बुद्ध धर्म वाढत आहे, जगामध्ये जर तुम्ही बुद्धांची मूर्ती ठेवली आणि इतर कोणत्या देवांच्या मूर्त्या ठेवल्या तर जास्तीत जास्त बुद्धांच्या मूर्त्या खपतात. इतर कोणत्याही देवांच्या मूर्त्यांना इतकी मागणी नाही जितकी मागणी बुद्धांच्या मूर्तीला असते. यावरून बुद्धांची प्रसिद्धी आणि बुद्धांची मागणी ही किती मोठ्या प्रमाणामध्ये त्या काळामध्ये होती याचं स्पष्टीकरण होतं. त्या काळामध्ये तळेगाव या ठिकाणी राहणारे दत्तोबा गायकवाड यांनी 1954 साली बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. त्याचं स्वागत बाबासाहेबांनी प्रबुद्ध भारत या त्यांच्या वर्तमानपत्रातून केलं. आणि अशा पद्धतीचे सोहळे बौद्ध धर्माविषयी जी धर्मांतर जी आहेत ही धर्मांतर अनेक ठिकाणी जागोजागी झाली पाहिजे अशी त्यांनी इच्छा व्यक्त केली. आणि याची एक पूर्वतयारीच त्यांनी चालू केली. या प्रकारे त्यांनी योग्य एक दिशा पकडली आणि बुद्ध धर्माचा प्रचंड अभ्यास करून दि बुद्ध अँड हिज धम्मा नावाचा एक ग्रंथ त्यांनी लिहिला. 22 प्रतिज्ञा या बाबासाहेबांनी या बुद्ध धर्माचे स्वीकार करत असताना एक अशा पद्धतीने तात्विक स्वरूपात त्या निर्माण केल्या की बुद्ध धर्मामध्ये आतापर्यंत झालेली जी काय अनेक लोकांच्या विचाराची भेसळ जी आहे ही भेसळ दूर व्हावी. बुद्ध हा विष्णूचा अवतार नव्हे, बुद्ध शुद्ध आणि महामाया यांचा एक औरस पुत्र आहे इतकं भगवान बुद्धांनी स्पष्ट सांगितलं. या पलीकडे मी कोणता अवतार नाही, मी कुठल्याही देवाचा अवतार होऊ शकत नाही अशा पद्धतीने बुद्धाने स्वतः हे स्पष्टीकरण केलेले आहे. त्यामुळे बुद्ध एका मानवाचे सुपुत्र आहेत. बुद्धांनी हा धम्म सांगत असताना हा धम्म मनावरती आधारित आहे. या धम्मामध्ये नीतीला जास्त स्थान आहे, मनाच्या परिवर्तनाला जास्त स्थान आहे. हा धम्म माणसाला माणसाप्रमाणे वागण्याची शिकवणूक देते. हा धर्म माणसाचं कर्म आपल्या एकंदरीत कर्मावरती अवलंबून म्हणजे जगाचं एकंदरीत व्यवहार जो आहे तो प्रत्येक माणसाच्या कर्मावरती अवलंबून आहे अशा पद्धतीची शिकवण देतो. हा धम्म नीती शिकवतो, हा धम्म करुणा शिकवतो, हा धम्म प्रज्ञा शिकवतो. हा धम्म जो आहे हा खऱ्या अर्थाने माणसामध्ये एक अशा प्रकारच्या वृत्तीची अभिवृद्धी करतो की ज्याच्यामध्ये सद्धम्म पूर्णपणे बदलेला आहे. जिथे कुठला देव नाही, जिथे कोणता आत्मा नाही, जिथे कोणता ईश्वर नाही, जिथे
कोणी अवतार घेतलं म्हणून त्याचं अवतार कार्य होते अशा प्रकारचं म्हणणं नाही. अशा पद्धतीचं एक पूर्ण 22 प्रतिज्ञामध्ये त्यांनी या गोष्टीचे समाविष्ट केलं की या 22 प्रतिज्ञा जो स्वीकारेल तोच खऱ्या अर्थाने धम्म स्वीकारेल, तो खऱ्या अर्थाने धर्मांतरित झाला. म्हणून बाबासाहेबांनी त्यावेळेचे भिक्खू चंद्रमणी महातेरो यांच्या हस्ते बौद्ध धम्माची दीक्षा घेत असताना त्रिशरण पंचशील ग्रहण केलं. आणि त्रिशरण पंचशील ग्रहण केल्यानंतर लोकांना स्वतः बाबासाहेब आंबेडकरांनी त्रिशरण पंचशील हे ग्रहण करायला सांगितलं. त्याच्यानंतर बाबासाहेबांनी 22 प्रतिज्ञा त्यांना एक एक प्रतिज्ञा बाबासाहेब म्हटले आणि त्या प्रतिज्ञेचं उच्चारण प्रत्येक त्या ठिकाणी जमलेला अनुयायी जो होता त्याच्यामध्ये 5 लाख अनुयायी होते. या 5 लाख अनुयायांनी त्या प्रतिज्ञेचं उच्चारण केलं. यातून धम्म त्यांनी स्वीकारला. हा धम्म स्वीकारत असताना बाबासाहेब असं म्हटले की मी नरक यातनेतून सुटलो आहे आणि मी खऱ्या अर्थाने आज उत्साहाने आनंदित आहोत. आम्ही एका नव्या विचारामध्ये प्रवेश करत असताना, नव्या धर्मामध्ये प्रवेश करत असताना आम्ही आपल्याच धर्मामध्ये प्रवेश करत आहोत. खऱ्या अर्थाने माझा पुनर्जन्म होत आहे असं बाबासाहेब म्हणतात. एक नवा जन्म होत आहे असं बाबासाहेब म्हणतात. आणि हा जन्म म्हणजे कोणता जन्म, तर पूर्वीचा धर्म सोडून नवीन धर्माचा स्वीकार हा बाबासाहेबांनी केला. आणि हा नवीन धर्माचा स्वीकार करत असताना बुद्ध धम्म त्यांनी स्वीकारला आणि 5 लाख अनुयायांना दिला. आणि या प्रकारे त्यांनी प्रचंड मोठी क्रांती या देशामध्ये, जिथे भगवान बुद्धाचं नाव ऐकणं देखील कठीण झालं होतं, जिथे फक्त एक अकॅडमिक स्वरूपामध्येच बुद्धांची तत्वज्ञानाची चर्चा व्हायची, या देशामध्ये पुनच्च भारतामध्ये एक प्रचंड मोठ्या समूहाने बुद्ध धर्माची दीक्षा ही बाबासाहेबांनी घेतली. म्हणून त्या धर्मांतराच्या दिवशी बाबासाहेबांनी एक प्रकारे सम्राट अशोकानंतर एक मोठ्या प्रमाणामध्ये ही धम्म क्रांती केली आपण असं म्हणतो. म्हणून आपण याला धम्मचक्र प्रवर्तन, धम्माच्या चक्राची गतिमानता बाबासाहेबांनी पुन्हा निर्माण केली अशा पद्धतीने आपण म्हणतो, मानतो. आणि या प्रकारची गती ही आजतागायतही चालू आहे. खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर बाबासाहेबांनी आपल्या जीवनातील जे समग्र सामाजिक, राजकीय, धार्मिक आणि एकंदर आर्थिक किंवा बाबासाहेबांच्या एकंदरीत अभ्यासाचा जो परिपाक जो आहे, हा परिपाक हा बुद्ध धर्मामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. कारण की बुद्ध धर्म म्हणत असताना बाबासाहेब म्हणतात लोकशाही मार्गाची 2 शत्रू आहे. एक माणसामध्ये भेद मानणारी संस्कृती आणि दुसरं की हुकुमशाही वृत्तीला प्रोत्साहन देणारी वृत्ती. आणि या 2 गोष्टी सोडून भारताचे संविधान जे लोकशाही देतं, जे अशा प्रकारच्या विचारांना थारा देत नाही, म्हणून एक प्रकारे कायद्याने लोकशाही तयार झालेलं भारतीय संविधान याचं संवर्धन करणे, याचे जपवणूक करणे. दुसरं बौद्ध धम्म याचा खऱ्या अर्थाने आपण याचं संवर्धन करणे, याला वाचवणे आणि खऱ्या अर्थाने याचा प्रचार आणि प्रसार करणे. पहिलं आपण आत्मसात करणे आणि मग इतरांना आत्मसात करायला सांगणे. या 2 गोष्टी खूप महत्वाच्या होत्या. या 2 गोष्टी बाबासाहेबांनी सांगितल्या की आम्ही या ठिकाणी बौद्ध धर्माची दीक्षा घेत असताना हा निर्धार करत आहोत की जगामध्ये खऱ्या अर्थाने बुद्ध धर्माची एक लाट आणू, एक आदर्शवत आम्ही बनू, एक आदर्शवत लोकांना बुद्ध धर्माचा एक आदर्श समाज निर्माण करू, एक नवक्रांती या ठिकाणी आम्ही निर्माण करू. परंतु आजच्या काळातली जी परिस्थिती आहे, ही परिस्थिती ही सगळ्यात जास्त आपण जर पाहिले तर आजूबाजूला घडणाऱ्या राजकीय, सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक स्वरूपाचा तो एक परिणाम जो आहे आणि या परिणामाचा एक प्रकारे प्रतिकात्मक स्वरूपात आपण जीवन जगत असताना त्याच्यावरतीच आपण फक्त काम करत आहोत. परंतु बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेले बुद्ध धर्माचं काम हे कुठेतरी बंद आहे असं आपल्याला पाहायला मिळतं. कारण की ज्या मिशनरी स्वरूपात त्यांना काम अपेक्षित होतं, ज्याच्यामध्ये भारतीय बौद्ध महासभेची घटना लिहित असताना त्याचं एक प्रकारे कोणती त्याचे उद्दिष्ट आहेत, ही उद्दिष्ट स्पष्ट करत असताना बाबासाहेबांनी जवळजवळ 10 उद्दिष्ट त्या ठिकाणी सांगितलेली आहे. त्यात बुद्धधम्म वाढवण्यासाठी खऱ्या अर्थाने आपण कोणत्या स्वरूपात काम केलं पाहिजे, त्याला मिशनरी स्वरूप द्यायला पाहिजे. आणि मिशनरी स्वरूपामध्ये विविध सामाजिक सेवाभावी संस्था, शिक्षण संस्था, आरोग्य संस्था किंवा एक प्रकारे सर्व लोकांसाठी एक ट्रेनिंग देणारं, जसं जे मॉनस्टिक स्वरूपाचं भिक्षूंचं जीवन असतं, अशा पद्धतीने भिक्षूंसाठी देखील संस्था किंवा भिक्षूचे एम्स आणि अम्बिशन्समध्ये बदल करण्याची देखील गरज ही त्यांनी स्पष्ट केली होती किंवा त्यांची निर्मिती करण्यासाठी स्पष्ट केली होती. परंतु हे सर्व बुद्ध धम्म आणि बुद्ध धम्माचं जे काही
भविष्य आहे, त्याचं जे फ्युचर जे आहे, हे फ्युचर आपण कुठेतरी विसरल्यासारखं वाटतंय. जे ते वाटेल त्या त्या पद्धतीने धम्म सांगते, जे जे वाटेल त्या 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 पद्धतीने काही बोलतंय. कोणालाही त्याचा एक फिलॉसॉफिकल आधार नाही, कोणताही अभ्यास व्यवस्थित नाही. थोडंसं वाचलं आणि ते वाचून जर सांगितलं तर फार मोठं एक प्रकारे अर्धवट ज्ञान म्हणजे हाफ नॉलेज इज व्हेरी डेंजरस, अशी परिस्थिती ही समाजामध्ये आज उभी आहे. आंबेडकर चळवळीचा खऱ्या अर्थाने अभ्यास करणारी मंडळीच आज आपल्याला पाहायला मिळत नाही. जे कोणी लोक वाचतात ते लोक सगळं आर्टिफिशियल जे काही सोशल मीडियावरती येणारे ज्ञान जे आहे ते वाचून सांगतात. कुणीही लोक व्यवस्थित बुद्ध धर्माचा अभ्यास करत नाही किंवा आंबेडकर चळवळीचा अभ्यास करत नाही, आणि याच्यामुळे फार मोठं नुकसानही आपल्याला पाहायला मिळत आहे. आज लोक सर्रास इतर देवी देवतांचं अंधानुकरण करत आहे. आज लोक सर्रास वेगवेगळ्या जत्रा यात्रा करत आहे. आज लोक सर्रास बुद्ध धम्माच्या नावाने इतर कोणत्याही गोष्टी करत आहेत. आणि अशा सगळ्या गोष्टी चालू असताना आपल्यामध्ये एक संघटितपणा किंवा एक प्रकारचा निश्चय जो धम्म स्वीकारल्यानंतर निर्माण व्हायला पाहिजे, एक प्रकारची सर्वांमध्ये बंधुता तयार व्हायला पाहिजे, तर ती न होता एक वेगळ्या प्रकारचं विचित्र असं चित्र हे आपल्याला पाहायला मिळतं. परंतु जर आपले आदर्श बाबासाहेब असतील किंवा आपले आदर्श भगवान बुद्ध असतील तर आपण त्या आदर्शाप्रमाणे बनत जाणे खूप गरजेचे आहे. त्याची तत्व आपण स्वीकारून आपल्या जीवनामध्ये ती आत्मसात करत असताना एकमेकांना फक्त उपदेश देणे नाही, कारण की आजकाल जो कोणी उठतोय तो एकमेकांना उपदेश देतोय. उपदेश देणे नाही तर आत्मग्रहण करणे खूप आवश्यक आहे, कारण की तुमच्या ग्रहणशीलतेवरतीच खऱ्या अर्थाने दुसऱ्यांमध्ये बदल होऊ शकतो. कारण की अनेक लोकांना असा समज झालाय की आपण एखादी गोष्ट वाचली आणि ती दुसऱ्याला सांगणे याच्यात त्यांना आनंद वाटतो, परंतु तीच गोष्ट त्यांच्यावर लादणे म्हणजे एक प्रकारची त्यांच्यावरती वैचारिक गुलामगिरी लादण्यासारखी. इथे प्रत्येक व्यक्ती हा मोकळा आहे. इथे प्रत्येक व्यक्ती हा एक प्रकारे स्वतंत्र आहे विचार करण्यासाठी, स्वतंत्र आहे एक प्रकारे स्वयं आत्म आपल्या जीवनामध्ये एक प्रकारचा स्वाभिमान प्राप्त करून घेण्यासाठी. आणि या दृष्टिकोनातून जर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीचा जर समग्र अभ्यास केला तर सुरुवातीची सामाजिक, राजकीय आणि आर्थिक स्वरूपामध्ये बाबासाहेबांनी जी भूमिका ठेवली होती धर्मांतराची, ती भूमिका ही त्यांनी 1935 साली स्पष्ट केली. तत्पूर्वी फक्त राजकीय, सामाजिक आणि आर्थिक, शैक्षणिक बदल हे समाजामध्ये झाले पाहिजे, हिंदू धर्माचे एक प्रकारे सुधारणा झाली पाहिजे, अशा पद्धतीची त्यांची भूमिका होती. ती धर्मांतर आणि धर्मांतराशिवाय पर्याय नाही अशा पद्धतीच्या भूमिकेवर बाबासाहेब ठाम झाले. आणि 1956 साली 14 ऑक्टोबर 1956 म्हणजे उद्याचा दिवस, या उद्याच्या दिवशी 14 ऑक्टोबर 1923 येते, बाबासाहेबांनी हा दिवस निवडला. त्याचं कारण की विजयादशमी, अशोका विजयादशमी होते. आणि अशोका विजयादशमी म्हणजे अशोकांनी जे राज्य त्यांचं स्थापन केलं होतं, की याच दिवशी त्यांनी बुद्ध धर्माची दीक्षा घेतली होती आणि आपल्या समग्र प्रजेने देखील बुद्ध धर्माची दीक्षा घेतली होती. म्हणून अशोका विजयादशमी ही साजरी केली जात होती आणि बाबासाहेबांनी देखील तोच दिवस निवडला. त्यावेळी 14 ऑक्टोबर ही तारीख होती, म्हणून 14 ऑक्टोबर या दिवशी इंग्रजी कॅलेंडरप्रमाणे आपण ती साजरी करत असताना की 14 ऑक्टोबर 1956 साली बौद्ध धर्म स्वीकारला आणि बौद्ध धर्म 5 लाख अन्यांना दिला, त्याची संहिता म्हणून जर आपण पाहिलं तर बुद्धाडीज धम्म दिला. त्याच्यानंतर 2 ग्रंथ बाबासाहेबांचे खूप महत्वाचे, 2 त्यांनी केलेली पुस्तिका. एक तर पहिली गोष्ट की बुद्धिस्ट मिशन या स्वरूपात त्यांनी केलेली मांडणी. दुसरी गोष्ट द बुद्ध अँड द फ्युचर ऑफ हिज रिलिजन, म्हणजे भगवान बुद्ध आणि त्यांच्या धम्माचं भवितव्य याविषयी केलेली मांडणी. आणि तिसरं भारतीय बौद्ध महासभेची घटना. त्याचप्रमाणे राजकीय स्वातंत्र्यासाठी किंवा राजकीय जीवनासाठी बाबासाहेबांनी तयार केलेलं खुले पत्र. या गोष्टी इतक्या महत्वाच्या आहेत की या गोष्टींच्याद्वारे बाबासाहेबांना अभिप्रेत जे काम आहे ते काम आपण केलं पाहिजे. सामाजिक उन्नती ही त्यातली सर्वात महत्वाचा भाग आहे आणि सामाजिक उन्नती साध्य करत असताना आर्थिक उन्नती देखील आपण साध्य केली पाहिजे. आणि फक्त सामाजिक आणि आर्थिक इतकंच नाही तर शैक्षणिक उन्नती ही देखील आपण प्राप्त केली पाहिजे. परंतु ही उन्नती प्राप्त करत असताना आपले जे समाज बांधव आहेत, कारण की हे बहुतांशी लोक गरीबच आहेत आणि त्यातले काही लोक जे आहेत ते श्रीमंत आहेत. बाबासाहेब असं म्हणतात की श्रीमंताला धर्मांतराची गरज नसते किंवा श्रीमंत
धर्मांतर केलं किंवा नाही केलं हे त्याच्या मतावरती अवलंबून असतं किंवा तो त्या पद्धतीने वागत असतो. परंतु गरीब आणि पिचलेल्या लोकांना मात्र धर्मांतराची आवश्यकता ही का होती? कारण की त्यांची उन्नती साध्य होणार होती. म्हणून ही उन्नती साध्य करण्यासाठी बाबासाहेबांनी इतकं मोठं मिशन तयार केलं. आज तो दिवस आपण साजरा करत आहोत की 13 ऑक्टोबर 1935 रोजी बाबासाहेबांनी येवला नाशिक या ठिकाणी केलेली ही मोठी घोषणा, धर्मांतराची घोषणा, आणि या घोषणेनंतर सलग 1956 पर्यंत बाबासाहेबांनी केलेला बुद्धधर्माचा अभ्यास, त्यांनी स्थापन केलेले सिद्धार्थ महाविद्यालय, मिलिंद महाविद्यालय, त्यांनी स्थापन केलेली जी काही वसतिगृह आहेत ती, त्यांनी लिहिलेली पाली डिक्शनरी, त्यांनी काढलेली बौद्ध संस्कार विधी पुस्तिका, किंवा त्यांनी एकंदरीत केलेली बुद्धधर्माची एक मांडणी, त्याला आपण इसेन्स ऑफ बुद्धिझम म्हणू शकतो, की त्याच्यामध्ये खऱ्या अर्थाने बुद्धधर्माचं सार त्यांनी सांगितलं. आणि या ग्रंथाच्या नावावरून मला असं लक्षात आलं की इसेन्स ऑफ बुद्धिझम नावाचा, बुद्धधर्माचा सार नावाचा एक ग्रंथ बाबासाहेबांनी स्वतः पब्लिश केला होता, जो ग्रंथ पी. लक्ष्मी नरसू यांनी लिहिला होता. आणि या ग्रंथाचा आधार घेऊन त्यांनी आपल्या बऱ्याचशा लेखांमध्ये या बुद्धधर्माच्या तत्वज्ञानाच्या अनेक गोष्टींचा परामर्श घेतला, त्याचं विश्लेषण केलं, आणि या दृष्टिकोनातून त्यांनी बुद्धधर्माची एक जी मांडणी आहे ही मांडणी फक्त एक प्रकारे धम्म म्हणत असताना आध्यात्मिक स्वरूपाची नव्हे तर सामाजिक स्वरूपाची त्यांनी केले. खऱ्या अर्थाने बाबासाहेब सोशल एंगेज बुद्धिझमचे फाउंडर म्हणता येईल, संस्थापक म्हणता येईल, की ज्यांनी बुद्धिझम मधलं जे काही सोशल सर्व्हिस देण्याची जी काही प्रोसेस जी आहे, एक सोशल रिफॉर्मर म्हणून बुद्धिझमची मांडणी सर्वप्रथम केली. एक मानववंश शास्त्रज्ञ म्हणून त्यांनी बुद्धधर्माचा प्रचंड मोठा अभ्यास करून बुद्धधर्मातील अनेक बारीक सारीक गोष्टी उजेडात आणल्या. याचं स्वागत त्या काळाचे म्हणजे प्रचंड बुद्धधर्माचे विद्वान राहुल सांस्कृत्यायन यांनी देखील केलेलं आहे. ते देखील असं म्हटलं की बाबा साहब ने अब ऐसा झंडा गाड़ दिया है बुद्ध धर्म का जिसको कोई अभी हिला नाही सकता. आणि या स्वरूपामध्ये खरोखरच बाबासाहेबांनी बुद्ध धर्म या देशामध्ये दिला आणि या देशाच्या संस्कृतीमध्ये खऱ्या अर्थाने एका नव्या संस्कृतीची भर टाकली. आणि ही नवी संस्कृती ही इथल्याच मातीतली होती, इथल्या भूमीतली होती, आणि ही बाबासाहेबांनी या ठिकाणी जगाला दिलेली एक नवी देणगी आहे. ही भारतामध्ये पुन्हा आणली तर भारताचं फार मोठं भाग्य आहे. भारताच्या सर्व राजकीय ज्या काही सिंबॉलिक गोष्टी आहेत त्या बुद्ध धर्माच्या आहेत. म्हणून या स्वरूपामध्ये आपण बुद्ध धर्म वाढवणे, टिकवणे, त्याची खऱ्या अर्थाने संवर्धन करणे ही काळाची गरज झालेली आहे. त्याला म्हणजे आपण बाजूला सारून कोणत्याही प्रकारची क्रांती करायला गेलो तर मात्र ती निष्पन्न होणार आहे. म्हणून खऱ्या अर्थाने जर आपल्याला क्रांती करायची असेल तर या स्वरूपामध्ये आपण 13 ऑक्टोबर 1935 रोजी बाबासाहेबांनी केलेली धर्मांतराची घोषणा आणि यानंतर अनेकांना दिलेली उत्तरं याचा अभ्यास आपण करणे गरजेचं आहे. इतकंच या निमित्ताने बोलतो आणि या ठिकाणी थांबतो. जय भीम, नमो बुद्धाय.